एक फूल तुम्हाला 100 वर्ष मरू देणार नाही. मंडळी, अनेक वनस्पती आपल्या परिसरात असतात, पण त्याचे औषधी गुणधर्म आपल्याला माहीत नसतात. त्यापैकीच ही वनस्पती. हिचं नाव आहे सदाफुली, जिला हिंदीमध्ये सदाबहार असे म्हणतात. सदाफुलीचे खूप औषधी गुणधर्म आहे. फक्त तिचा योग्य जर वापर केला तर मनुष्य 100 वर्ष सहज जगू शकेल. या वनस्पतीजवळ साप, विंचू किंवा इतर विषारी जी प्राणी आहेत ते जात नाहीत. कारण या झाडाची पाने कडवट आहेत आणि त्याच्यामध्ये तसे गुणधर्म आहेत. मंडळी, पानांचा रस हा अत्यंत उपयोगी आहे या वनस्पतीचा. तर कोणतंही जर जखम तुम्हाला झाली असेल, त्याचं इन्फेक्शन वाढत नाही जर पानांचा रस या जखमेवर लावला तर. जखमेमध्ये पू होणं, पाणी होणं हे घडत नाही. जखम लवकर बरी होते. त्याचबरोबर मंडळी, तुम्हाला जर मूळव्याधीचा त्रास असेल, पाईल्स असेल, तर पानांचा आणि फुलांचा रस करायचा आणि तो रस मूळव्याधीच्या ठिकाणी लावायचा. लवकर आराम मिळेल. झोपेपूर्वी हा उपाय जर तुम्ही 7 दिवस केलात तर मूळव्याध विसरून जाल. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स, पुरळ, फोड, काळे डाग, वांग असतील तर हा उपाय तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. मंडळी, डायबिटीस या आजारावर सुद्धा ही परिणामकारक ठरते वनस्पती. काय करायचं, आपल्याला 1 कप पाणी उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये या सदाफुलीची 2-3 पाने टाकायची. चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचं आणि त्यानंतर ही फुले काढून टाकायची आहेत आणि त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यानंतर प्यायचं आहे. त्यानं तुमची साखर कमी होईल अगदी झटपट. डायबिटीस नियंत्रणात आणण्याचं कामसुद्धा ही वनस्पती करते. त्याचबरोबर सदाफुलीच्या मुळ्यांमध्ये सर्पेंटिन आणि एज मिलेसिन नावाचे क्षार असतात आणि हे क्षारच तुमच्या रक्तातील शुगर कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर मंडळी, सदाफुलीच्या पानांचा मुरांबा जर तुम्ही तयार केला आणि तो जर रात्री खाल्लं झोपण्यापूर्वी तर तुम्हाला शांत आणि व्यवस्थित झोप येईल, झोप पूर्ण होईल. म्हणजे निद्रानाशाची समस्यासुद्धा गायब करण्याची ताकद या वनस्पतीमध्ये आहे. तसेच मंडळी, जर गांधील माशी, मधमाशी किंवा कोणताही किडा तुम्हाला जर चावला तर या सदाफुलीची फुलं चुरगाळून त्याचा रस बनवायचा आणि तो रस आपण त्या ठिकाणी लावायचा आहे. मुळ्यांमधील जी साल आहे ती अत्यंत प्रभावी आहे, अगदी वेदनाशामक आहे आणि हाय ब्लड प्रेशरवर ही परिणामकारक आहे. म्हणून ह्या मुळ्यांवरची जी साल आहे ती तुमचे हाय BP नियंत्रणात आणण्याचं कामही करेल. नैराश्य, डिप्रेशन म्हणजे विविध प्रकारचे मानसिक आजार जर असतील तर मुळ्यांचा वापर तुम्ही केला तर तो घरगुती उपायसुद्धा यावर अत्यंत प्रभावी आहे. मंडळी, याची जी पानं आहेत ती बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुणधर्म या पानांमध्ये असतात. आता अलीकडेच या वनस्पतीवर खूप मोठे संशोधनं झाले आहेत. ज्या संशोधनाने सांगितलंय की कॅन्सरसारखे आजारसुद्धा बरे करण्याची ताकद या वनस्पतीमध्ये आहे. तर मंडळी, अशी ही वनस्पती जी तुम्हाला आयुष्यभर निरोगी ठेवील, अगदी 100 वर्ष तुम्ही जगाल. तर मंडळी, फक्त याचा योग्य वापर लक्षात आला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला, आवडला तर गरजवंतांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.